आजची डीपीडीसीची बैठकीमध्ये आपल्या इतिवृत्ताला मान्यता दिली आणि आपल्या अनुपालन अहवालास मान्यता दिली। जिल्हा वार्षिक योजना 2024-25 आदिवासी उपयोजना अनुसूचित जाती उपयोजना 31 डिसेंबर। अरे आपल्या सीएस मॅडम आहेत का? आपले पालक सचिव आहेत ना? हो सर, मॅडम केंद्र शासनाच्या एका बैठकीत आहेत। ओके ओके ठीक आहे, केंद्राच्या बैठकीत आहे। ठीक। अनुपालन इतिवृत्तावरील अनुपालन अहवालास मान्यता। आता हे दे, आदिवासी उपयोजना अनुसूचित जाती उपयोजना 31 डिसेंबर 2024 अखेर खर्चाचा आढावा घेतला। जिल्हा वार्षिक सर्वसाधारण आदिवासी उपयोजना अनुसूचित जाती उपयोजना सन 2025-26च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देणे आणि आयत्या वेळचे विषय त्याच्यावर देखील आपली चर्चा अतिशय सगळ्यांनीच चर्चेमध्ये भाग घेतला आणि विस्तृत चर्चाही झाली। सगळ्यांनीच चर्चेमध्ये भाग घेतला आणि विस्तृत चर्चाही झाली। यामध्ये पाण्याचा प्रामुख्याने आपला 1300 कोटी रुपयाचा तुमचं प्लॅन 25-26चा प्लॅन तुम्ही तयार केला आहे। त्याच्यामध्ये सध्याची परिस्थिती सगळी राज्याची आर्थिक परिस्थिती आणि आपण केलेल्या योजना सुरू केलेले प्रकल्प, आपलं कमिटेड एक्सपेंडिचर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या पेन्शन, लोकांचे लोनचं व्याज बीज सगळं, या सगळं हे जे आपल्याला जो काही गाडा चालवायचा आहे, हा आपण सगळं हे करत असताना मग जिल्हा नियोजन विभागाला देखील जिल्ह्याच्या विकासाला देखील पैसे जास्तीत जास्त पुरेसे मिळतील अशा प्रकारची आपली भूमिका आहे। नक्की त्यामध्ये जेव्हा आमची बैठक होईल मुख्यमंत्री नंतर अर्थमंत्री उपमुख्यमंत्री माझी, तेव्हा नक्की या बाबतीमध्ये आपण सकारात्मक भूमिका घेऊ। आणि खरं म्हणजे गेले 2.5 वर्ष आपण सर्व आमदारांचं आणि खासदारांचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि कारण 2.5 वर्ष आपण मागची जे महायुतीचं सरकार म्हणून आपण जे काम केलेल्या योजना, केलेले प्रकल्प, बंद पडलेले प्रकल्प, त्यांना आपण चालना दिली। नवीन प्रकल्प आपण हाती घेतले, त्याला चालना दिली आणि त्याचबरोबर प्रकल्प केले, विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजना लोकाभिमुख याची आपण सांगड घातली। फक्त ठाणे जिल्ह्यापुरतं मी बोलत नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण अशा प्रकल्पांना देखील जे थांबवलेले होते, ज्याच्यामध्ये काही अडथळे निर्माण केले होते, हे सगळे आपण बाजूला केले आणि कल्याणकारी राज्य म्हणून, सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण 2.5 वर्षामध्ये जे काम केलं, मला त्याचं समाधान आहे, आनंद आहे। खरं म्हणजे मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री, आम्ही एक टीम म्हणून काम केलं। आता माझे सहकारी त्यावेळेस मंत्री इथं रवी चव्हाण आहेत आणि त्यावेळेस सोबत मंत्री होते आणि अशा सर्वच लोकांना घेऊन या राज्याचा विकास आपण सर्वांगीण विकास केला।